नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। सर्वात अगोदर सर्वांना पापमोचनी एकादशीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आज शुक्रवार आहे आणि आज पापमोचनी एकादशी आहे। बघा, या एकादशीच्या नावातच त्याचा अर्थ दिलेला आहे। ह्या एकादशीचं व्रत केल्याने आपली पूर्वजन्मीची कर्म पापे, त्याचप्रमाणे गेल्या वर्षात आपण जेवढी कळत नकळत आपण पापे केली असतील किंवा आपल्याकडनं चुका झाल्या असतील तर या सर्व चुकांचं शमन ह्या एकादशीच्या व्रताने होत असते। आपल्याला शक्य झाल्यास आपण आवर्जून ह्या एकादशीचं व्रत करायचं आहे। त्याचप्रमाणे ह्या एकादशीला जर का आपण काही उपाय केले तर याचे चांगले फळ देखील आपल्याला मिळत असतात। एकादशी तिथी ही श्रीहरी भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि या दिवशी श्रीहरी भगवान विष्णू आणि त्यांच्याबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते। आपल्या घरातील गरिबी कमी करण्यासाठी, पैसा येण्याचे मार्ग आपल्याला मोकळे करण्यासाठी, धनप्राप्तीसाठी, पैशाची आवक आपल्याकडे वाढण्यासाठी, घरातला पैसा वाढण्यासाठी आपण भरपूर असे उपाय करत असतो आणि त्यातलाच एक उपाय आपल्याला आजच्या पापमोचनी एकादशीच्या दिवशी आवर्जून सर्वांना करायचा आहे। एकादशी तिथीला आपल्याला श्रीहरी भगवान विष्णू यांची पंचोपचारे पूजा करायची आहे। तुमच्या घरात जर का श्रीहरी भगवान विष्णू यांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्ही भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहे। जर का तुमच्या घरात श्रीहरी भगवान विष्णू यांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुमच्या देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीची तुम्ही पंचोपचारे पूजा करू शकतात। या दिवशी आपल्याला तुळशीला पाणी अजिबात घालायचं नसतं। त्याचप्रमाणे तुळशीची पानं देखील आज एकादशीच्या दिवशी आपण चुकूनही तोडायची नसतात। पण आज एकादशीला आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंना, त्याचप्रमाणे बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळशीपत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे। तर बघा, आजच्या दिवशी आपल्याला मूठभर तांदूळ आपल्याला घरात या ठिकाणी ठेवायचे आहे। यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही आज थोडेसे तांदूळ ह्या एखाद्या गरीब कुटुंबाला दान करू शकतात। एक वेळचं जेवण त्यांचं भागेल एवढे तांदूळ तुम्ही आवर्जून एखाद्या गरीब व्यक्तीला दान करू शकतात। एकादशी तिथीला दानाला आणि स्नानाला खूप महत्त्व असतं। आजच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला देखील खूप महत्त्व आहे। ते तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकून देखील अंघोळ करू शकतात। त्याचप्रमाणे आज एकादशी असल्यामुळे तुम्ही शक्य झाल्यास पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान करू शकतात। यानंतर आपल्याला श्रीहरी भगवान विष्णूंना पिवळ्या कलरचं फूल, पिवळ्या कलरची मिठाई अर्पण करायची आहे। तर बघा, आपल्याला आपण जो उपाय बघणार आहोत तो उपाय आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही कोणत्याही वेळी करू शकतात। सकाळी देवपूजा झाल्यानंतर देखील हा उपाय तुम्ही करू शकतात आणि हा उपाय तुम्ही संध्याकाळी करणार असाल तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी देखील करू शकतात। ज्या वेळेस आपण दिवाबत्ती करतो त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकतात। उपाय कोणता करायचा आहे हे आपण बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा। तर बघा, तुम्ही ज्यावेळेस संध्याकाळी दिवाबत्ती करणार आहात त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकतात। तुम्हाला ह्या उपायासाठी मूठभर तांदूळ घ्यायचे आहे। हे तांदूळ तुम्हाला एका डिशीमध्ये घ्यायचे आहे आणि एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे। तुमच्या देवघरात जो दिवा तुम्ही प्रज्वलित करणार आहात तो दिवा वेगळा आणि या उपायासाठी तुम्हाला वेगळा दिवा घ्यायचा आहे। मग तो दिवा तुम्ही मातीची पंती घेऊ शकतात, कुठल्याही धातूचा दिवा तुम्ही घेऊ शकतात किंवा कणकेचा दिवा देखील तुम्ही बनवू शकतात। हा दिवा घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये तेल घ्यायचं आहे। जशी आपण जोड वात दिव्याला घालतो तशी आपल्याला 9 वातींची एक वात तयार करायची आणि ही 9 वातींची तयार केलेली एक वात ह्या दिव्यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि हा दिवा आपल्याला श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या समोर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित करण्याचा अगोदर किंवा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे, एक फूल अर्पण करायचं आहे। पिवळं फूल असेल तर आवर्जून पिवळ्या कलरचं झेंडूचं फूल तुम्ही अर्पण करू शकतात। त्यानंतर तुम्हाला दिव्याला नमस्कार करायचा आहे, माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू यांना नमस्कार करायचा आहे। त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला नमस्कार करून प्रार्थना करून सांगायचं आहे की माझ्या घरातील पैशाच्या अडचणी या संपू दे, दूर होऊ दे, घरात धनाची आवक होऊ दे। त्याचप्रमाणे आणखीन काही तुमच्या इच्छा असतील तर त्या तुम्ही बोलू शकतात। माता लक्ष्मीला घरात सुख समृद्धी नांदू दे अशी प्रार्थना तुम्ही करायची आहे।
यानंतर तुम्हाला तिथेच बसून एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि हे अभिमंत्रित तांदूळ तुम्हाला नंतर तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत। जर का हा उपाय तुम्ही सकाळी करणार असाल तर तुम्हाला संध्याकाळी ह्या तांदळाची एक पोटली तयार करायची आहे। एक लाल कपडा घ्यायचा, यात हे तांदूळ ठेवायचे आणि याची पोटली तयार करून ही पोटली तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहे। जर का हा उपाय तुम्ही संध्याकाळी करणार असाल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला लाल कपडा घेऊन यामध्ये हे तांदूळ ठेवायचे, याची पोटली करायची आणि ही पोटली तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात। यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि लक्ष्मी येण्याचे मार्ग तुमचे मोकळे होतील। जर का कोणी लक्ष्मी बांधून ठेवलेली असेल, पैसा येत नसेल किंवा आणखीन काही तुमच्या घरात काही वास्तुदोष असतील, त्यामुळे पैशाची आवक होत नसेल, तर या गोष्टी हळूहळू मोकळ्या होतील, यांचे मार्ग मोकळे होतील, धनात वाढ होईल आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद हा आपल्यावर सदैव राहील। तर हा उपाय तुम्ही प्रत्येक एकादशीला देखील करू शकतात आणि आज त्यातल्या त्यात पापमोचनी एकादशी आहे, तर तुम्ही आजच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे। त्याचप्रमाणे आजच्या दिवशी तुम्ही माता तुळशीची पूजा करायची आहे। संध्याकाळी न विसरता शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। दिवसभरात ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे। शक्य झाल्यास एक माळ दिवसभरात केव्हाही या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।